फत्तेपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रारंभ। गावची 28 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम। औसा तालुक्यातील संतांची भूमी असलेले फत्तेपूर येथे 28 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा करतात। फत्तेपूर येथील सप्ताहात काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, गाथा भजन, हरिभजन, हरिपाठ, हरिकीर्तन व संगीत, भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। फत्तेपूर हे गाव संतांची भूमी असून या गावात अनेक धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रम केले जातात। येणाऱ्या 7 दिवसीय सप्ताहात विविध कीर्तनकार व प्रवचनकारांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांना भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अनुभवता येणार आहे। यावेळी श्री संत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव पाटील, सरपंच बलभीम माळी, उपसरपंच शिवाजी चांदुरे, माजी सरपंच कमलाकर पाटील, आत्माराम पाटील, वाल्मिक कदम, ॲडव्होकेट सचिन पाटील, ॲडव्होकेट उन्मेश पाटील, ॲडव्होकेट भालचंद्र पाटील, चेअरमन ज्योतिराम साळुंके, प्रवीण पाटील, किशोर साळुंके, प्रथमेश पाटील, श्रीहरी चांदुरे, श्रीराम पाटील, गोरख साळुंके, सुभाष माळी, अंगद पतंगे, बालाजी कदम, कडाजी आडसुळे, रावण धानुरे, सतीश शिंदे, रावसाहेब पाटील, दयानंद पाटील, विलास धानुरे, विश्वनाथ साळुंके, व्यंकटेशराव साळुंके, आसिफ शेख, निजाम शेख, राजेंद्र साळुंके, व्यंकटराव साळुंके, संजय साळुंके, कडाजी साळुंके, विश्वंभर धानुरे, धर्मराज धानुरे, गोविंद ठाकरे, शुक्राचार्य साळुंके, हरिचंद्र धानुरे, उत्तम साळुंके, छबाबाई साळुंके, योगिता साळुंके, सुचिता धानुरे, आशाताई माळी, राणी चांदुरे, भागीरथी पाटील, सखुबाई साळुंके, लुबजाबाई साळुंके, सविता साळुंके, सोनाबाई जोगी, केशरबाई साळुंके, अनिता माने यांच्यासह फत्तेपूर ग्रामस्थ उपस्थित होते। जय भारत न्यूजसाठी जीवन जाधव, औसा, लातूर। मी स्नेहल पांडुरंग मारे। तर आमच्या गावामध्ये हा दोडोपंत दादा मंदिरामध्ये 10 वर्षापासून सप्ताह चालतो। हे आमच्या गावाचा एक असा सोहळा आहे, त्यामध्ये सर्व प्रकारचे लोक आपल्या आपुलकी, आनंद आणि उत्साहाने सहभागी होतात। त्यामुळे आमच्या गावाची एक अशी परंपरा दिसून येते, ज्याने आमच्या गावातील लोकांचे प्रेम व एकमेकांसोबत असलेली एकता यात आम्हाला मोठ्या प्रमाणात दिसून येते। आणि आमच्या गावचा सोहळा, सगळ्यात मोठा सोहळा म्हणलं तर आमच्या गावचा दादासाहेब मंदिरातील सप्ताह आहे। आणि यामध्ये 7 दिवसाचा ज्ञानेश्वर महाराजाचे पारायण, तसेच 7 दिवस वेगवेगळ्या महाराजाचे कीर्तन, भजन, परत हरिपाठ या सर्व गोष्टींचा सहभाग असतो। आणि त्यामध्ये आमच्या गावातील लहान थोर मंडळीपासून ते वृद्ध जनापर्यंत सगळे लोक सहभागी आणि आनंदाने सहभागी होतात। त्यामुळे आम्हाला ह्या गावातील सोहळ्याचा अतिशय उल्हासाने आणि आनंदाने सहभाग होण्यास भाग पाडच्या गावामध्ये दोडोपंत दादा मंदिरातील जो सप्ताह आहे तो आमच्यासाठी किंवा आमच्या आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी प्रति पंढरपूर अशाच स्वरूपाचा आहे। आणि त्यातील सोहळा जर पाहायचा म्हणला तर तुम्ही पाहू शकता, किंवा ज्यांना कुणाला आमच्या गावातील सप्ताहाचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी सप्ताहाचा आनंद पण घेऊ शकता। आम्ही सर्व गावकऱ्यांकडून त्या येणाऱ्या भक्तजनांचं मनापासून स्वागत करतो।